स्वागतम सुस्वागतम. मी पल्लवी गाडगीळ आपण सर्वांचं आजच्या डिवाइन वर्सेस अभंग गाथा या तुकारामाच्या अभंग गाथेच्या इंग्लिश भाषांतर रूपात आलेल्या पुस्तकाचं दुसरा खंड आणि आनंद होतोय सांगायला की तिसऱ्याही खंडाचं आज आपण प्रकाशन करत आहोत. या कार्यक्रमासाठी लेखक दीपक फडणीस यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला त्यावेळेला तुकाराम गाथा, तुकाराम असे शब्द ऐकल्यावरच काही गोष्टी अगदी डोळ्यासमोरनं तरळल्या, काही गोष्टी मनात आल्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट होती म्हणजे तुकाराम म्हटल्यावर मनात येतं ते तुका झालासे कळसं ही उक्ती. दुसरी गोष्ट लक्षात आली की आपण लहानपणापासून ऐकतो ते अभंग. कुठले अभंग तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, आनंदाचे डोही आनंद तरंग, जे का रांजले गांजले असे त्यांचे अभंग जे रेडिओवरच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमापासनं आजवरच्या कुठल्याही TV शोमध्ये गायलेच जातात असे ते अभंग. तिसरी गोष्ट होती लहानपणी पाहिलेला संत तुकाराम चित्रपट आणि त्याच्यात त्या गाथा वर येतात असा तो सीन लहानपणी मनावर कोरला गेला होता. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या मला असं वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या मनात सुद्धा येत असतील. संत संप्रदायातला वास्तववादी निर्भीड कवी म्हणजे तुकाराम. अभंग रूपाने कायमच हृदयात स्थिरावलेला कवी म्हणजे संत तुकाराम. भक्तीचा पाझर म्हणजे संत तुकाराम. विठ्ठलाप्रतीची असीम भक्ती म्हणजे संत तुकाराम. साक्षात सरस्वती तुकाराम महाराजांच्या जिभेवर होती. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द अभंग रूपाने बाहेर पडायचा. या अभंगाने शिवाजी महाराजांना सुद्धा मुघलांच्या ताब्यातून सोडवलं. हा तुकाराम कोणत्या ना कोणत्या रूपात सामान्य माणसाच्या जीवनात आलेला असतोच. त्याच्या अभंगातली उक्ती जगणं असो, त्याच्या अभंगांवरच्या वक्तृत्व स्पर्धा असो, मगाशी म्हटल्याप्रमाणे लता दीदी किंवा भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग आपण ऐकत असो किंवा आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीत असो, तुकाराम आपल्या आयुष्याचा, संस्कृतीचा भाग आहे. आपल्यापर्यंत आलेली ही संस्कृती जी आहे ती पुढच्या पिढीपर्यंत न्यायची कशी, हा मला वाटतं सगळ्यात कठीण प्रश्न सध्या सगळ्यांसमोर आहे. हे एक आव्हान आहे. मला वाटतं लेखक दीपक फडणीस यांनी तुकारामाची अभंग गाथा इंग्लिशमध्ये भाषांतरित करून हे आव्हान पेलण्याचा सज्जड प्रयत्न केला आहे असं म्हणावंसं वाटतं. यावर अधिक भाष्य करण्यासाठी या क्षेत्रातले आणि अधिकारवाणी प्राप्त झालेले अध्यक्ष आणि सन्माननीय व्यक्ती आज आपल्याला लाभलेले आहेत. खुद्द तुकाराम महाराजांचे वंशज आणि अभय महाराज टिळक आज लेखकाबरोबर मंचावर उपस्थित राहणार आहेत. हा देखील एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं.